तर मंडळी नमस्कार. म्हटलं जत्रेची व्हिडिओ बघून बघून तुम्हाला कंटाळा आला असेल, मला मनात म्हणत असेल की काय गावठी कुणीकडची एवढे जत्रेवरचेच व्हिडिओ टाकायला लागली. तर अजून जत्रेचे व्हिडिओ संपलेले आहेत माझ्याकडचे, अजून शिल्लक आहेत. बाहेरचे जिल्हे जसं जसं काहीतरी कुठल्या तरी अर्थाने प्रसिद्ध असतात तसं आमच्याकडचे आहेत ना, आमचे घाट्यांचे पण जत्रा स्पेशल. आमच्याकडे पण जत्रा स्पेशल असतात. जत्रा म्हणलं की आम्हाला वर्षभराचा सण एकदाच आलेला असतो. तर असो मी म्हणलं थोडासा तुमचं काय म्हणतात ते कंटाळा आलेला तुमचा काढून टाकावा म्हणून हा व्हिडिओ बनवते. तर सांगायचा विषय असा आहे की आलेल्या कमेंटला मी रिप्लाय देतच असते. बऱ्याच कमेंटमध्ये म्हणजे जे विचारलेलं असेल काही तर मुद्द्याचं असेल तर त्याच्यावर मी रिप्लाय देते. काहीतरी उगाच बरं कोण बसत असेल तर मी रिप्लाय देत नाही. सॉरी बरं का, तुम्ही म्हणाला आम्ही वेळ काढून कमेंट करतो आणि तू म्हणते बरं होते. पण ज्याला काही लॉजिकच नाही ज्या प्रश्नांना, तसले प्रश्न विचारल्यावर मी त्याला काही उत्तरं देत नाही. तर असो, मला एक सकाळी कमेंट आली होती की ताई तुम्हाला चांगल्या डॉक्टरची गरज आहे, काही पण किरकोळ तुम्ही बडबडत बसताय. तर मला नाही दादा, तुम्हाला डॉक्टरची गरज आहे. कसं झालंय ना, तुम्हाला इंस्टाग्राम उघडलं की त्या नाचलेल्या रील्स बघायची किंवा मग बोलू नये आपण, चांगलं नाही वाटत. कारण आपल्या पण पोरीबाळी आहेत, पण शॉर्ट कपड्यांमधल्या पोरी बघायची ही असली तुम्हाला इंस्टाग्रामवर ना व्यसन लागले. त्याच्यामुळे तुम्हाला आपली ही किरकोळ गोष्टी वाटतात की जे मी डेली ब्लॉग बनवते. आता माझं डेली ब्लॉगचं आयडिया आहे आणि युट्यूबवर चॅनल पण आहे. तर मी माझ्या जे लाईफमध्ये जे घडतंय तेच दाखवते तुमच्याबरोबर. आणि नसेल आवडत तर नका ना बघू, काही जबरदस्ती नाही आपली. खरं तर डॉक्टरची गरज तुम्हाला आहे, कारण तुम्हाला हे व्यसन लागलेलं आहे इंस्टाग्रामच्या रील्स स्क्रोल करत 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 करत. काहीतरी कुणीतरी फालतू बरळलेलं, काहीतरी कुणीतरी शिव्यागाळी केलेलं हे असलं बघायला तुम्हाला मनोरंजन वाटतं. तर तिकडे जावा तुम्ही, नका येत जाऊ माझ्या आयडीवर. तर एवढं सांगायचं होतं, म्हणलं थोडंसं डायव्हर्ट करावं तुमचं डोकं.